शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांचे बंदुकीचे परवाने रद्द करण्यात आलेत। पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन्ही बंदुका जप्त केलेल्या आहेत। चांदीची भांडी आणि इंडिवर कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे। स्त्रीधन म्हणून वैष्णवीला दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आली। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। तुषार, खरं तर आता या हगवणे पितापुत्रांचा परवाना, बंदुकीचा परवाना सुद्धा रद्द झालेला आहे। आधी एक गाडी जप्त करण्यात आलेली होती जी वैष्णवीच्या माहेरकडून दिली गेली होती, आता ही इंडिवर गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे। आणखी काय तपशील आहे त्या संदर्भातले? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हगवणे कुटुंबियांचे जे खरं तर बंदुकीचे परवाने आहेत ते आता खरं तर पुणे पोलिसांनी रद्द केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ह्या दोन्ही बंदुका आहेत त्या खरं तर ताब्यात घेतल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे या ज्या बंदुका होत्या त्या आरोपी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्याकडे यांच्या शस्त्र परवान्यानुसार त्या बंदुका होत्या आणि त्या दोन्ही आता शस्त्र परवाने जप्त कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि त्या परवाने आता जप्त करण्यात आलेले आहेत। एकंदरीत दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे स्त्रीधन म्हणून जे भांडी दिली गेली होती, ज्यामध्ये चांदीची भांडी होती, त्यानंतर इतर ज्या गोष्टी होत्या त्याही खरं तर आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी इंडिवर कार जी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे ज्यावेळेस बाहेर फिरत होते, म्हणजे 16 तारखेपासून ते पुढील जोपर्यंत पोलिसांना सापडत नाही तोपर्यंत ते ज्या ज्या गाडींनी फिरत होते त्या संपूर्ण ज्या गाड्या आहेत त्या आता खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली पाहायला मिळतीये। काल त्यांची एक गाडी तशीच ताब्यात घेतली होती, आता इंडिवर ही गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। आता तिसरे जे वाहन खरं तर ज्याच्यामधून ते फिरले ते वाहन आता ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि ते केव्हा घेतलं जातंय ते पाहणं। बरं, याकडे लक्ष असू द्या तुषार। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।